संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी, पत्रकारांना शिवीगाळ आणि अर्वाच्य भाषेचा वापर, संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना धमकी. भ्रष्ट मिंधे गटाचं अधिकृत सरकारी धोरण, गृह खात्याची लक्तर वेशीवर टांगली, संजय पाटलांच्या अरेरावीवरून राऊतांची टीका. बंडखोरांना जनतेचे प्रश्न नकोसे झालेत, राजीनामा देऊन निवडणुका लढवून दाखवा, संजय पाटलांच्या अरेरावीवर आदित्य ठाकरेंची टीका. संजय दिना पाटलांच्या राऊतांबाबतच्या वक्तव्यावर शिंदे नाराज, पक्षाची बदनामी होईल असे वक्तव्य टाळा, एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना सूचना. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. संजय दिना पाटलांच्या धमकीविरोधात संजय राऊतांचं पोलीस आयुक्तांना पत्र, तर कुणाचंही घर बॉम्बनं उडू देणार नाही, पोकळ धमक्यांना घाबरू नका, राऊतांच्या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणात नराधम भीमराव कांबळे दोषी, कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा. आमचा एकही आमदार जाणार नाही, आमदार संपर्कात असल्याच्या चर्चांना अर्थ नाही, शरद पवारांचं आमदार फुटीच्या प्रश्नावर भाष्य. शालेय शिक्षण विभाग राज्यात सगळ्यात भ्रष्ट, आमदार सत्यजित तांबेंचे गंभीर आरोप, ताशेरे ओढण्यापेक्षा सुधारण्यासाठी काम करावं, पंकज भोयर यांचं उत्तर. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला जामीन मंजूर, दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित प्रकरणात कल्पना खरातला जामीन, 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, राज्यातल्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार.